नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बन डोस्याची रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण वेळ न वायाला घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी एक बाउल घेतलाय, याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेते। रवा बारीक मोठा कुठलाही चालेल आणि 1 वाटी दही घालून घ्यायचं। दह्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे ताक असेल तर ताक घालू शकता आणि याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला। वाटी आपल्याला सेमच ठेवायची, दही, रवा आणि पाणी याने तिन्ही वाट्या सेमच घ्यायचे आपल्याला आणि आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। रवा आणि दही एकत्र मिक्स झालं ना, मग आपण झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं भिजून देणार आहोत। हे पहा, आता मी झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं भिजून देऊ आपण। हे पहा, आता 5 ते 7 मिनिट झालेले आहे। थोडंसं आपलं मिश्रण घट्ट झालंय। हे पहा, रवा आपला फुलून आलाय वरती। आता आपण हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। जास्त बारीक करून नाही घ्यायचं, थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फक्त। आता मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेतले आणि ते एकदम बारीक पेस्ट करून घेते। हे पहा, अशी पेस्ट करून घेतली बारीक मी। आता आपण राहिलेले सगळं बारीक करून घेऊ। आता आपण फोडणी तयार करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। 1 चमचा मोहरी घातली मी। मोहरी तडतडली की याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचं। जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये मी कढीपत्ता घेतलाय बारीक कापून, तो पण घालून घेतलाय आणि उडदाची डाळ घ्यायची 1 चमचा आणि बारीक चिरलेला 1 कांदा घ्यायचा आहे आपल्याला। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले। हे चांगलं फ्राय करून घ्यायचं। हे चांगलं फ्राय झालं की याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातली। हे एकदम बारीक कापलेली कोथिंबीर आहे, मी ते घालून घेतली। कोथिंबीर चांगली फ्राय झाली तरच आपल्या रेसिपीला टेस्ट येते, म्हणून कोथिंबीर तेलातच घालून घ्यायची आपल्याला। आता आपण याच्यामध्ये भाज्यांना कांदा आणि ते घातले, याला चव येण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। मीठ बेतानेच घालायचं, वरतून पण आपल्याला मीठ घालायचं आहे परत, म्हणून आता थोडंसं मीठ घालून घेतले। आणि हे जे आपलं कांदा आणि ते परतून झाले ते आपलं जे बॅटर बनवलं होतं याच्यामध्ये मी घालून घेते। हे काही प्रॉब्लेम नाही, थोडं गरम असेल तरी गरम घातलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही। मी थोडं गरम असतानाच घालून घेतले आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसारच। आपण पहिले पण मीठ घातले, त्याच्यामुळे नंतर मीठ बेतानेच घालायचं आणि हे मिक्स करून घेणार आहोत आपण। आता हे आपलं मिक्स झाले, आपण एका बाजूला काढून ठेवू आणि आपण आता चटणी बनवून घेऊ। आपल्याला ज्या डोश्यांसोबत खाण्यासाठी चटणी लागणार आहे ते, तर मी 1 वाटी बारीक चिरलेलं खोबरं घेतले, ओलं खोबरं आहे हे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतले बारीक कापून आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेत, मधून तोडून घेतले आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा मीठ घालायचं आणि 1 चमचा साखर घालायची। 2 ते 3 चमचे मी पाणी घालून घेतले आणि आता हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते। हे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला। हे आपली मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली ती मी एका बाउलमध्ये काढली आणि याच्यामध्ये 1 वाटी दही घालून घेतले। तुमच्या आवडीनुसार चटणी पातळ घट्ट करू शकता, मी अशी मीडियम चटणी बनवलेली आहे। तर आपण आता चटणी तयार झाली, आपल्या चटणीला तडका द्यायचा आहे आपल्याला। तर याच्यासाठी मी तडका पॅन असतो तो गॅसवरती गरम करून घेतला, त्याच्यामध्ये तेल घातलं 1 चमचा आणि याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहे मी। हे पहा, कढीपत्ता घालून घेतला आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि आपण आता हा जो तडका झाला आहे तो आपण चटणीवरती घालून घेऊ। असा वरतून तडका दिला ना तर नारळाची चटणी खूप भारी लागते खायला। आता हे मिक्स करून घेऊ। आपली चटणी तयार झाली आणि आपण जो पहिलं बॅटर बनवून ठेवलं होतं याच्यामध्ये मी 1 चमचा इनो घातला आहे आणि थोडंसं पाणी घातलं आहे वरतून आणि ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। इनो घातला की लगेच एकत्र करून घ्यायचं, म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित फुलल्या जाईल। आता डोसा बनवून घेण्यासाठी मी गॅस चालू करून घेतला आहे आणि तडका पॅन ठेवला आहे गॅसवरती। याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं। आपलं तेल गरम झालं आहे तडका पॅनमधलं आणि याच्यामध्ये मी जे आपलं डोस्याचं बॅटर होतं ना ते घातलं 1.5 चमचा। माझा चमचा छोटा आहे म्हणून मी 1.5 घातला आहे, मोठा चमचा असेल तर 1च घालायचा। आणि हे आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं एक बाजूने। याचं कडेने लाल होस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि अलगद चमच्याच्या सहाय्याने आपण दुसरी बाजू भाजून घेणार आहोत।
तर हे आपले दोन्ही पण बाजू व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर आपल्या बन डोसेची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा।